नमस्कार, मी दुर्गाज किचनमध्ये आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बघा, आज आपण करतो आहे शाबू वडा. त्यासाठी मी 2 मोठे बटाटे कट करून शिजायला ठेवलेले आहेत. बघा, आपण 2 शिट्ट्या करून घेऊया याला कुकरमध्ये. एक मोठ्या गॅसवर आणि एक बारीक गॅस करून अशा 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात, बास होतात. जास्त गीर शिजवायचा नाही आपल्याला बटाटा. त्यानंतर मी साधारण एवढे शाबू घेतलेले आहेत भिजवलेले. त्यातले अर्धा भाग आपल्याला शाबू वड्यासाठी घ्यायचे आहेत. त्यानंतर 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. बघा, तिखटानुसार ठरवा की मिरची किती घ्यायची. माझी जास्त तिखट नाही आहे त्यामुळे मी जादा घेतलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी जिरे घालते. आता ह्याची आपण बारीक पेस्ट करून घेऊया. बघा, माझी पेस्ट करून तयार आहे. त्याच्यानंतर जो अर्धा भाग आपण शाबू ठेवले होते ते मी घेतलेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला ॲड करूया चवीनुसार मीठ. बघा, मीठ चवीनुसार घ्या तुम्ही. बघा, चवीनुसार मीठ घालूया. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक 3 ते 4 चमचे मी कूट घालून घेते. 3 ते 4 चमचे मी कूट घातलं. कूट व्यवस्थित पाहिजे. त्याच्यानंतर जी पेस्ट केली आपण ती पेस्ट ॲड करा. तिखट बघत तुमच्या अंदाजे पेस्ट किती लागेल ती घालून घ्या, कमी जास्त केली असली तरी. बघा, बटाटे घातलेत आपण साल काढून उकडलेले. आता ते स्मॅश करा आणि तुम्हाला आवडत असेल तर दिसायलाही वडा छान दिसतो आणि थोडं तिखटाचं प्रमाण वेगळं लागतं म्हणून मी चिली फ्लेक्स ॲड करते. चिली फ्लेक्स तुमच्याकडे अवेलेबल असतातच, असले तरच ॲड करा, नसले तर काही गरज नाही आहे. त्याने टेस्ट पण थोडी वेगळी लागते आणि दिसायलाही वडा छान दिसतो. बघू शकता, मी केलेल्या मिश्रणाचे 4 वडे तयार करून घेतलेले आहेत. आता तेल थोडं गरम करायला ठेवलं आहे. एक वडा आपण तळून घेऊया. बघा, डीप फ्राय करायचा आपल्याला वडा. बघा, आपल्याला वडा डीप फ्राय करायचा आहे. वडा आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचा आहे. बघा, एक दोन्ही साईडून भाजून घ्या. मीडियम साईजचा वडा करायचा, मध्ये छान फुगतो आणि वाफेने आतलंही शाबू व्यवस्थित शिजलं जातं. बघा, मीडियम साईजचे वडे तळून एक घेऊया. बघा, माझे छान वडे तयार आहेत. तुम्हीही असे वडे ट्राय करा. बघा, आता शाबू वड्यासोबत लागणारी जी आमटी असते, दह्याची आमटी, ती आपण करून बघणार आहे. दह्याची चटणी किंवा बाकी कुठल्या गोष्टीसोबत कोरडं असं खाण्यापेक्षा जी आमटी असते ती आपण करूया. बघा, किती मस्त शाबू वडे आहेत, तुम्ही करा. बघा, आता मी तेल थोडं भांड्यामध्ये तापत ठेवलेलं आहे आणि दही, कूट आणि हिरवी मिरची अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे. बघा, मिक्सरला. आणि बारीक चिरलेला बटाटा, मी एक अर्धा बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे. आमटीमध्ये बटाटाही टाकल्यावर थोडी टेस्ट छान लागते. आता तेल माझं गरम झालेलं आहे. याच्यामध्ये मी जिरे टाकून घेते. बघा, जास्त गरम तेल करून देऊ नका. जिरे टाकल्यानंतर बटाटा घालून घेऊया आपण. तो बटाटा थोडा चांगला वाफेपर्यंत भाजून घेऊ. बघा, चांगला वाफेपर्यंत बटाटा आपण भाजून घ्यायचा आहे. बघा, बटाटा चांगला परतून झालेला आहे आपला तयार. आता आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे ते त्याच्यामध्ये ॲड करूया. चांगलं भाजून घेऊया आणि आपण चिंच टाकूया थोडी आणि एक अर्धा भांडं होईल एवढं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे याच्यामध्ये. बघा, चांगली उकळी येऊन देऊया त्याला. पाणी घालून घ्या. बघा, चांगली उकळी काढून घेऊया आपण. ह्याला छान शिजवून द्यायचं बारीक गॅसवर, काही होत नाही. आणि चिंच, थोडी साखर टाकायची, गोड अशी टेस्ट छान येते. बघा, आपले शाबू वडे आणि आमटी तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूपच छान लागते, खूप टेस्टी होते आणि तेलकट होत नाही. रोजचं खिचडी खाण्यापेक्षा ट्राय करा. थँक्यू.